अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरच्या साहित्यात चटपटीत असा ना पास्ता पाहूया. लगेचच सुरुवात करूया. त्याआधी मी सुजाता किचन मेनूजमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत करते. सुरुवातीला आज पास्ता आहे ना शिजवून घेऊ. कढईमध्ये पाणी घेतलं आहे, त्यामध्ये थोडंसं तेल आणि थोडंसं मीठ घालून पास्ता आहे ना तो व्यवस्थित शिजवून घेऊ. पास्ता आपण असा घरगुती बनवताना ना गव्हाचा वापरला ना तर खूप छान अशी चवीला होतो या पद्धतीने. तर मी घालून घेतला आहे, पाहू शकता. व्यवस्थित शिजवून घेऊ. 7 ते 8 मिनटं लागतात, तर 7-8 मिनटामध्ये छान शिजला जाईल. पाहू शकता मस्त शिजला गेला आहे. मी चाळणीवर गाळून घेते पाणी. जरा वेळ गार करून घेऊ किंवा अगदीच ना गार पाण्यामध्ये घालून घेतलं तरीसुद्धा चालेल. पाहू शकता असा इतपत छान शिजला गेला आहे. तर मी चाळणीवर गाळून घेते, पाणी गाळून घेते. पास्ता छान शिजला गेला आहे, अगदी मोकळा झाला आहे. पाहू शकता चाळणीवर पाणी छान गाळून घेतलं आहे, छान शिजला गेला आहे. पास्ता एका बाजूला शिजायला ठेवला होता आणि बाकीची तयारी केली होती. कांदा चिरून घेतला होता, शिमला मिरची, कोथिंबीर, हिरवी मिरची, थोडासा लसूण ठेचून घेतला तरीसुद्धा चालणार आहे. आवडीनुसार भाज्या वापरू शकतो, पण मी या ठिकाणी फक्त शिमला मिरची घेतली. लगेचच फोडणीची तयारी करून घेऊ. कढईमध्ये तेल घेतलं आहे 1 मोठा चमचा. तेल गरम झालं म्हणजे यामध्ये थोडंसं जिरं घालून घेते. जिरं तडतडलं म्हणजे बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, ठेचलेलं थोडंसं लसूण, कोथिंबीर, भाजीला आपण वापरतो ना त्या पद्धतीनेच यामध्ये घालून घ्यायचं आहे. जिरं घातलं आहे मी थोडंसं, मोहरी थोडी घातली, जिरं घातलं आहे. तडतडलं म्हणजे यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घेऊ. तर या ठिकाणी मी आज थोडं टोमॅटो, हिरवी मिरची आणि लसूण वापरला नव्हता, पण असेल तर तुम्ही नक्की वापरायचं आहे. तर आता कांदा बारीक चिरलेला घालून घेते. सुरुवातीला जरा वेळ कांदा परतून झाला की टोमॅटो घालून घ्यायचा आहे आणि टोमॅटोसुद्धा अगदी मऊ होईपर्यंत ना परतवून घ्यायचं आहे. कोथिंबीर वरून घातली किंवा फोडणीमध्ये घातली तरीसुद्धा चालणार आहे. तर मी थोडीशी कोथिंबीर फोडणीमध्येच घालून घेतली होती. कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, ठेचलेला लसूण घालून छान असं परतवून घ्यायचं आहे. आणि थोडं मऊ झालं कांदा टोमॅटो म्हणजे मसाला घालायचा आहे. तर मसाल्यांमध्ये या ठिकाणी मी लाल तिखट वापरलं होतं, हळद, चवीनुसार मीठ आणि महत्त्वाचं म्हणजे मॅजिक मसाला वापरला होता. किंवा अगदीच ना पास्ता मसाला तयार वापरला तरीसुद्धा चालतो. तर नसेल तर आपण आपलं घरगुती लाल तिखट, मीठ, हळद असे मसाले वापरून छानच होतं. असेल तर मॅजिक मसाला नक्की घालायचा आहे. तर हा मसाला घातला म्हणजे मुलांना छान असा आवडतो पास्ता. मुलांना अगदी टिफिनला शॉर्ट ब्रेकला देण्यासाठी सुद्धा छान असाच बनतो. कांदा परतवून घेतला आहे. टोमॅटो असेल तर टोमॅटोसुद्धा घालायचं आहे. तर मी आज घातला नव्हता टोमॅटो. आणि शिमला मिरची घातली, कोथिंबीर घातली. शिमला मिरचीसुद्धा ना चांगली मऊ होईपर्यंत परतवून घेऊ. कांदा, टोमॅटो, शिमला मिरची, कोथिंबीर असं परतवून घ्यायचं आहे आपल्याला. ठेचलेला लसूणसुद्धा घालायचा आहे. हिरवी मिरची एक बारीक चिरून घालायची. चांगलं मऊ झालं म्हणजे यामध्ये मसाले घालून घ्यायचे. खूप जास्त भाज्या वगैरे न वापरता अगदी आपला कांदा, टोमॅटो आणि शिमला मिरची असेल ना नक्की घालायची. या ठिकाणी मी चवीनुसार लाल तिखट घेतलं आहे, चवीनुसार मीठ आणि मॅजिक मसाला 1 चमचाभर घेतला आहे. तर हे तेलामध्ये परतवून घेते आणि यामध्ये आता सॉसेस घालून घेऊ. तर सॉसमध्ये आपल्याला घालायचं आहे रेड चिली सॉस, सोबतच टोमॅटो केचप, टोमॅटो सॉस. तर मसाल्यांमध्ये आपण लाल तिखट वापरलं आहे, 1 हिरवी मिरचीसुद्धा घालायची. यामुळे रेड चिली सॉस जो आहे ना तो अगदी 1 चमचाभर इतकाच घालायचा आहे. आवडीनुसार आपण नंतर वरून कमी जास्त करू शकतो किंवा वरून घेऊनसुद्धा खाऊ शकतो. सोबतच टोमॅटो केचप 1 मोठा चमचा घालून घेते. चवीनुसार मीठसुद्धा घातलं होतं यामध्ये आपण. आणि आता लगेचच ना पास्ता एका बाजूला गाळून घेतला होता ना, तर तो घालून मिक्स करून या ठिकाणी पटकन असा आपला पास्ता रेसिपी बनवून तयार होते. अगदी मऊ मोकळा असा चटपटीत असा पास्ता बनला जातो आणि अगदी लहानांपासून मोठ्यांनासुद्धा आवडेल ना असाच बनला जातो. तर या ठिकाणी आपण खूप जास्त कोणतेही मसाले न वापरता मॅजिक मसाला वापरला होता. लाल तिखट, मीठ असं घातलं होतं. किंवा अगदीच ना पास्ता सॉस किंवा पास्ता मसाला असेल ना तो घातला तरीसुद्धा चालणार आहे. पाहू शकता मस्त असं मिक्स करून या ठिकाणी 2-3 मिनटं वाफवून आपला पास्ता बनवून तयार झाले. तर आपल्याला वाटत असेल की यामध्ये थोडंसं
तिखट कमी आहे, मीठ कमी आहे तर आवडीनुसार आपण घालू शकतो. आणि पटकन असा आपला चटपटीत पास्ता बनवून तयार होतो. तर व्यवस्थित मी मिक्स केलं होतं पाहू शकता. आणि 1-2-3 मिनटं वाफवून घेऊ आणि या ठिकाणी आपला चटपटीत पटकन होणारा असा आपला पास्ता बनवून तयार झाला आहे. आवडीनुसार मसाले आपल्याला कसे तिखट हवे, कमी आहे तिखट हवी त्यानुसार आपल्याला वापरायचे. तर सर्विंग बाउलमध्ये मी काढून घेते. तुम्हीसुद्धा पास्ता असंच बनवताय का नक्की सांगा. या पद्धतीने कधी बनवला नसेल ना तर साधा स्वभावाला पास्ता रेसिपी नक्की बनवून पहा. तुम्हालासुद्धा अगदी चटपटीत असा पास्ता नक्कीच आवडणार आहे. साधा सोपा पास्ता रेसिपी आवडली असेल ना तर व्हिडिओ खाली लाईक करून सुजाता किचन मेनू जे आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना सबस्क्राईबसुद्धा करा. अशाच मस्त अशा रेसिपीसोबत पुन्हा भेटूया. रेसिपीज आवडत असेल ना मित्रमैत्रिणी नातेवाईकांना नक्की शेअर करा. या पद्धतीने पास्ता नक्की बनवून पहा, तुम्हालासुद्धा नक्की आवडणार आहे. पुन्हा भेटूया मस्त अशा नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.